धावा त्याने खर्च केल्या होत्या, त्यामुळेच आता एक नवीन गोलंदाज आपण बघतोय अमर पाटील. थोडीशी रणनीती बदलण्यात आली आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघाकडून. सुजित पाटील ऑन स्ट्राईक. पाडिश लॉंगॉनला एक खेळाडू तैनात आहे आणि एक खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला सीमा रिशेवर. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. स्लॉग स्वीपचा वापर. लाजवाब फटका. सुजित पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर धमाकेदार षटकार. सुजित पाटील आणि आकाश पाटील करतायत पहिल्याच बॉलवर षटकार. खरं तर हा बॉल एवढा खराब नव्हता, परंतु सुजित पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि चांगल्या चेंडूंवर देखील तो चांगले फटके खेळतोय. अमर पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस तर अगदी ओव्हर पिच बॉल आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक अशोक पाटील साहेबांकडून आहे आणि ते सातत्याने पारितोषिक जिंकण्याचा प्रयत्न सुजित पाटीलकडून. हा बॉल चांगला आहे. यावेळेस बॉल थोडासा खाली राहिलाय. लाईन देखील चांगली पाहायला मिळाली. या आधीचा बॉल जरूर अगदी ओव्हरपिच होता, परंतु यावेळेस थोडासा लेंथमध्ये बदल, लाईनमध्ये बदल पाहायला मिळाला गोलंदाज अमर पाटीलकडून. गोलंदाजांसाठी परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे. वेगानं वारी वाहत आहेत. सध्या ऑफ साईडकडून ऑन साईडला वारे वाहत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. या एंडकडून गोलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. पांडुरंग भोईर एंडकडून गोलंदाजी केली जाते. चांगला फटका ऑन साईडला टर्न करत असताना डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या शेवटच्या मॅचमध्ये जयदुर्गा सुरई संघ बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या विरोधात. सुनील पाटील अँड कंपनी, बंद्र्या मारुती काल्हेर. अमर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. समोर आहे आकाश. ओ, जबरदस्त फटका आहे, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. हो हो, मिस फील्ड आणि बॉल सीमा पार. चौकार. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. बंदुकीतून ज्या पद्धतीनं गोळी निघते त्याच वेगानं चेंडू बॅटमधून निघाला होता. खरं तर फिल्डरला चेंडू अडवणं गरजेचं होतं. अडवण्यासारखा हा चेंडू होता, परंतु मिसफील्ड झाली आहे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीपमध्ये ऑन साईडला आणि चौकार मिळाला. यावेळेस सुरेख बॉल. अपील होत आहे. कॉट बिहाइंडचं जोरदार अपील, परंतु पंच अपील फेटाळतायत. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या बिनबाद 17. काल्हेर संघ, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला नंतर बॅटिंग करायची आहे आणि जर सूर्यप्रकाश कमी झाला तर त्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर. सो प्लीज वेळेच्या बाबतीत आपण आयोजकांना देखील सहकार्य करा. अतिशय सुरेख सुरुवात पुन्हा एकदा आकाश पाटील आणि सुजित पाटील कडून. धावसंख्या बिनबाद 17. 13 धावांचं योगदान सुजितनं दिलंय. 4 चेंडूंचा सामना केलाय. 2 षटकार ठोकलेत. आकाशच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. 2 चेंडूंचा सामना त्याने केलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्याने मोठमोठ्या धावसंख्या बनवल्या जात आहेत. या स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील क्रीडांगणामध्ये ओळीमध्ये आपण आहोत, जिथे सरपंच व उपसरपंच चषकाचा थरार आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आजपासून आपण स्पर्धेला सुरुवात केली आहे. येणारे 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला इथे रंगताना दिसेल. सुपर संडेला स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. प्रत्येक दिवशी आपण बघतोय की 2-2 संघ हे क्वालिफाय करतील सुपर संडेसाठी. आज गावदेवी केवणी दिवे संघानं सुपर संडेसाठी क्वालिफाय केले आणि आता ह्या मॅचमधून जिंकणारा संघ देखील सुपर संडेसाठी क्वालिफाय करेल. पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि आता मात्र 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात करण्यात आलेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय हेमराज.
हो, वेट ऑन ऑफर, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सुरेख फटका, जबरदस्त स्क्वेअर कट, चौकार. थोडा जरी गोलंदाज चुकलाय तेव्हा मात्र त्याला मार पडलाय. त्यामुळेच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. टिचून मारा करणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. पावलांचा वापर यावेळेस मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे परंतु कुठलाही फिल्डर चेंडू खाली नाहीये. नशीबवान ठरतोय फलंदाज सुजित पाटील. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. सकाळच्या सत्रामध्ये असं वाटत होतं की 50 धावा एक खूप चांगला स्कोर असेल 4 ओव्हर्समध्ये. आणि या सिंगलच्या मदतीनं सुजितचं धावांचं शतक पूर्ण झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या 2 मॅचेसमध्ये 41 धावा आणि या मॅचमध्ये आतापर्यंत नाबाद 18. पहिला फलंदाज ज्यानं 100 धावा बनवल्यात. स्विचचा वापर करायचा होता परंतु नीटचा चेंडू बॅटवर घेता आला नव्हता आणि इथे असं वाटतं की झेल ड्रॉप झालाय. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. या चुका फार महागात पडू शकतात. आकाश पाटील अतिशय घातक बॅटर आहे आणि त्याच्या बॅटिंगमध्ये किती विस्फोटकता आहे हे आपण पहिल्या 2 सामन्यांमध्ये पाहिलंय. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असणार आहे काले टीमसाठी, नाहीतर अडचणीत वाढ होऊ शकते. यावेळेस स्लॅश करत असताना अगदी गॅपमधून बॉल पाठवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे हा चौकार. सुजित पाटील चौकारानं संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. शॉर्ट अँड वाईड बॉल होता. अगदी त्या चेंडूची वाट देखील पाहिली होती आणि चेंडू येऊ दिल्यानंतर चेंडूचा पाठलाग देखील केला आणि अगदी गॅप शोधला. कव्हर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान खरं तर हा फटका 4 धावांसाठी. आउटफील्ड फास्ट आहे. डीपमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. स्क्वेअर ऑफ द विकेट त्याचा फायदा उचलत असताना या ठिकाणी फलंदाज सुजित पाटील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हेमराज. यावेळेस लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. बॅटच्या फार आतमध्ये चेंडू लागला. इनसाइड एज आहे. फक्त एक धाव मिळते. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला सुनील पाटील त्या ठिकाणी उपस्थित. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि याचबरोबर हे षटक झालंय समाप्त. खरं तर येथे कौतुक करावं लागेल गोलंदाज हेमराजचं, कारण 11च धावा त्याने खर्च केल्यात. येस, 11च म्हणावं लागेल, कारण इथे एका ओव्हरमध्ये 15 ते 17 धावा अगदी आरामात अंदाज बनवताना दिसत आहेत. त्यामुळेच ते पाहता 11 धावा जास्त धावा म्हणता येणार नाहीत. आणि 11ची सरासरी म्हणजे 4 ओव्हर्समध्ये 44 धावा. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. जयदुर्गा सुरई. सूर्यदेवता आता पश्चिमेकडे झुकतायत परतीच्या प्रवासाला. आणि आजच्या दिवसाचा खेळ आपण आता समाप्तीकडे घेऊन चाललेलो आहोत. परंतु अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी आहे. जयदुर्गा सुरई संघाच्या इनिंग्समध्ये 2 षटकं बाकी आहेत. त्यानंतर बंद्र्या मारुती काल्हेर संघाची इनिंग्स बाकी असेल. परंतु टार्गेट किती धावांचं दिलं जाईल काल्हेर टीमला ते पाहणं फार औत्सुक्याचं असेल. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत. सध्या प्रति षटक 14च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. आणि काल्हेर टीमला देखील माहिती आहे की 50 पर्यंत जर त्यांनी सुरई संघाला थांबवलं तर मात्र त्यांच्याकडे विजयाची फार चांगली संधी असेल. परंतु जर धावसंख्या 60+ गेली तर मात्र त्या धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं नसेल. नवीन षटकाला सुरुवात करेल भाविक, पहिल्या सामन्यातील हिरो.
2 गडी बाद केले होते आणि चांगली बॅटिंग देखील केली होती. आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. वन्स अगेन सुजित पाटील ऑन फायर. आजचा दिवस अगदी अविस्मरणीय दिवस आहे सुजित पाटील साठी. सुजित पाटीलनं बरेचसे दिवस गाजवलेले आहेत, बऱ्याचशा स्पर्धा त्याने गाजवल्यात, बरेचसे मैदानं त्याने गाजवलेले आहेत, परंतु आज ज्या पद्धतीनं सुजितनं बॅटिंग केली आहे निश्चित रूपानं त्याच्यासाठी देखील हा एक अविस्मरणीय दिवस आहे. कधीही तो विसरणार नाही आपल्या आयुष्यातील हा दिवस. आत्तापर्यंत तब्बल 14 षटकार सुजितनं ठोकलेत या स्पर्धेमध्ये. 100 पेक्षा अधिक धावा त्याच्या नावावर आहेत आणि सुजित पाटीलला बाद करणं अशक्य होऊन बसलंय आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल यावेळेस स्लॅश करत असताना बॉल पाठवलाय पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. एवढी चांगली स्लॉग हिटिंग सुजित करत असतो, जेवढे चांगले मोठमोठे फटके ऑन साईडला तो खेळत असतो तेवढेच चांगले फटके तो ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट देखील खेळताना दिसलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेनं, पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं खूप चांगले चौकार त्याने ठोकलेत. 14 षटकार आणि हा 7वा चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 38 विदाउट लॉस. गोलंदाज भाविक. फुल टॉस आहे. फाईन खेळलाय. ओहो, शॉर्ट फाईन लेगला मिस फील्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. संदेशनं चांगले संदेश अजिबात दिलेले नाहीत भंद्र्या मारुती काल्हेर संघाला. धावसंख्या बघता बघता 42 वर जाऊन पोहोचली सुरई संघाची. यावेळेस ओहो, दॅट्स गॉन आउट ऑफ द पार्क. 6 रन्स.
6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं हे अर्धशतक त्यानं पूर्ण केलंय. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 60. अवघ्या 15 चेंडूंचा सामना केलाय सुजित पाटीलनं. 15 बॉल्स मध्ये नाबाद 55 धावा. षटकारांची हॅट्रिक देखील पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. संघाचं फक्त धावांचं अकाउंट तो पुढे घेऊन जात नाहीये तर स्वतःचं अकाउंट देखील तो पुढे घेऊन चाललाय. त्याच्या खात्यात 500 रुपये पुन्हा एकदा जमा होत आहेत. अशोक पाटील साहेबांकडून हे पारितोषिक आहे. शेवटचं षटक सुरू होईल. गोलंदाज मयूर यावेळेस स्ट्रेट फटका आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आकाश पाटीलच्या बॅट मधून हा आकाशी षटकार. आपण बघतोय की खेळपट्टी देखील गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे मागच्या काही सामन्यांमध्ये, परंतु गोलंदाज देखील चुका करतायत. यॉर्करचा जास्त वापर होत नाहीये. व्हेरिएशन्स जे गोलंदाजांनी दाखवायला पाहिजेत ते व्हेरिएशन्स देखील फारसे पाहायला मिळत नाहीत. यस, परिस्थिती फलंदाजांसाठी अनुकूल आहे. सीमारेषा देखील थोडी छोटी आहे या मैदानाची, परंतु असं असलं तरी यॉर्करचा वापर गोलंदाजांनी जास्त केलेला नाही आणि त्यामुळेच फलंदाज वरचढ ठरतायत. यावेळेस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढलाय. चेंडू उडवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आणखी एक बिग षटकार. अच्छा, संपूर्ण दिवसभरामध्ये षटकार किती लागलेत ही देखील माहिती किंग स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला जरूर देतील, परंतु सध्या धावफलकावर नजर टाकूयात. 72 धावा धावफलकावर. यावेळेस बॅक ऑफ लेन बॉल होता, हॅमर्ड केला अक्षरशः लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा सलगचा तिसरा षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. मध्ये हेमराजने जी गोलंदाजी केली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याने फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. अमर पाटीलनं 17 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण भरपूर जास्त धावा पाहिल्यात आणि या षटकामध्ये देखील सलग 3 षटकार आलेत. यावेळेस चेंडू ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 79 आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुजित पाटील रन मशीन ऑफ सुरई आणि सातत्याने स्वतःचाच रेकॉर्ड ते ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत. सर्वात मोठी पार्टनरशिप पुन्हा एकदा याच जोडीच्या नावावर आहे. बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, परंतु फिल्डर चेंडू खाली नाहीये. बघा नशिबाची देखील किती साथ मिळते. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हणतात आणि तेच इथे घडताना पाहायला मिळते. 2 धावा आल्यात या बॉलवर. अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे चेंडू जाऊन लँड झाला होता. लॉंग ऑन लॉंग ऑफचे फिल्डर प्रयत्नशील होते, परंतु त्यांना संधी नव्हती. अखेर गोलंदाजाने देखील प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या देखील आवाक्या बाहेर होता बॉल. धावसंख्या 81. शेवटचा बॉल. यावेळेस लवकर बॅट फिरवली. थोडासा स्लोवर बॉल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं अपील देखील झालं होतं, मात्र अपील फेटाळले पंचांनी. लेग बायचा इशारा आणि याचबरोबर डावाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. सुरई संघानं बनवल्यात नाबाद 82 धावा आणि 83 धावांचं टार्गेट. हा सामना जिंकण्याकरिता सुपर संडेसाठी क्वालिफाय करण्यासाठी बंद्र्या मारुती काल्ले टीम समोर. आजचा हा शेवटचा सामना आहे मित्रांनो. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. सरपंच व उपसरपंच चषक 2023 ओवळी. उद्याचा पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष अमित स्पोर्ट सावंदे. तर 9 वाजेपर्यंत ब्राह्मणदेव भाटाळे आणि अमित स्पोर्ट सावंदे दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. उद्याचा दुसरा सामना असेल जाणता राजा खारबाव विपक्ष सिद्धिविनायक अंजूर परेश यांचा संघ. त्यानंतर उद्याची तिसरी मॅच असेल जय बजरंग गोरसई ए हरेश केणे अँड कंपनी विपक्ष एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. उद्याचा तिसरा सामना विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध येणारा संघ असेल आणि उद्याचा 5वा सामना असेल बंटी स्पोर्ट्स बरोडी बी विपक्ष सुमित कुमार हायवे दिवे. तर हे उद्याचे सामने आहेत. उद्या देखील 10 संघ आपल्याला
या स्पर्धेदरम्यान ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेमध्ये माझा स्पेल मात्र आता समाप्त झाला आहे. मला या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आमंत्रित केलं चरण पाटील, जयेश पाटील आणि गावदेवी स्पोर्ट्स ओवळी, ग्रामस्थ मंडळ ओवळी, आपले विशेष मी आभार व्यक्त करतोय. आपण जी संधी मला दिलीत तर त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता यापुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ताडाळी मोहन बोईर सर. बघा या स्पर्धेचे गुणवंत गुणलेखक अल्पेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. आज षटकारांची आतिषबाजी, षटकारांची ड्रिल आपण स्पर्धेमधून पाहिले. तब्बल 81 षटकार आज या स्पर्धेमधून झाले. जवळ आपण व्यासपीठ मंचावर करूया स्वागत आणि सन्मान. खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दात मान देऊन या स्पर्धेसाठी भिवंडीचा एक बुलंद आवाज, खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे जबरदस्त समालोचक म्हणून ज्याची ख्याती आमचे परममित्र अजयजी घरत यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थानं आज आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी पाहुणे कलाकार म्हटलं तर वावगणाने आजच्या दिवसासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांना केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या सर जनार्दन पाटील दादांना विनंतीशील की आपण आपल्या शुभ हस्ते भिवंडीतील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी जबरदस्त समालोचक म्हणून ज्याची ख्याती, त्या समालोचकाच्या व्यासपीठावर मंचावर केलं जातं शुभ सन्मान अजयजी घरत. खऱ्या अर्थाने त्यांनी देखील आजच्या स्पर्धेमधून सुरेख आणि सुंदरसा रंग भरला. माझ्या समवेत मला मोलाचं सहकार्य आज या स्पर्धेमध्ये त्यांनी केलं. त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केला जातो. धन्यवाद अजयजी. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं मोठं लक्ष आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना बंदरामध्ये कायदेर संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. ब्याऐंशी धावांचं भलं मोठं लक्ष आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पहिला विकेट महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सुनील. सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. नेक्स्ट बॅट्समन संदीप. अक्रॉस द लाईन थोडं ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष आहे. 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि आव्हानाचा पाठलाग करताना मात्र षटक क्रमांक पहिलेच आपण पाहिलं. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला सुनील. चेंडूला बिगेडी मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. संदीप याला पंच लेग बायचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळ एक धावेने संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्येमध्ये 1-1 षटक क्रमांक पहिलं. बघा विजयाचं फार मोठं लक्ष आहे आणि आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आता स्ट्राईक रोटेट करतोय भाविक. अतिशय चांगला फटका भाविकेच्या बॅटमधून साचतोय.
तो फटका आपण बायुकेच्या बॅटमधून पाहिला. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका असतो. तो चेंडू वाईडिश लॉंग ऑनला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आकाशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक धावणे सगळ्या धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 8. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर गोलंदाज पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. यस, हा चेंडू देखील जाईल आउट.
रन रेट आहे. मात्र विजयासाठी प्रति षटकामध्ये 20.50ची सरासरी आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आता जी गरज आहे 44 धावांची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बैल कमी घ्या. येणारे 7 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज मोहित येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव आणि संघात धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होते ती अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू तिथे सुरेखपणे चेंडू सुंदर सवंडराईचा फटका चेंडू कार्पेट जातोय. वाडी लॉंगांना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये. आता मात्र जो पराभव आहे तो कुठंतरी थोडासा अटल होत चाललेला आहे. 15 मध्ये काल्हेर संघाचा विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय संघ जयदुर्गा सुरी. या स्पर्धेमधून आपलं एक वेगळं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय जयदुर्गा सुरे. आज खऱ्या अर्थानं 2 संघाचं मी कौतुक करीन. गावदी स्पोर्ट्स केवणी दिवय या संघाने देखील स्पर्धेमध्ये अतिशय सुमार दर्जाची कामगिरी केली. फलंदाज मला वाटतं संदीप या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच या. अगेन्स्ट ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क साधता आनंद फलंदाज निर्णय चेंडूची सांगता. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एक औपचारिकता बाकी आहे. जवळ या सामन्यामध्ये विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. गव्हांतर धावणे सगळ्या धावसंख्या पुढेच राखते. ऑन सेटचा फटका साधला. चेंडू जातो शॉर्ट मिडी विकेटला. याचबरोबर 15 मध्ये काल्हेर संघ देखील स्पर्धेमधून बाद होतोय. हडलक सुनीलजी पाटील, हडलक राकेश अँड गुड लक 15 मध्ये काल्हेर. भाविक आपण स्टेजवर या. 15 मध्ये काल्हेर संघाचा डॉट 15 मध्ये काल्हेर संघाचा भाविक ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिली हॅट्रिक षटकारांची 500 रुपयाचा कॅश प्राईज. तुम्हाला नको आहे 12 मॅन.